नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. आजच्या न्यूज अॅनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण. पहिली बातमी आपल्या कोल्हापुरातून. गोकुळला मी उमेदवार नाही, मंत्री हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकसह सर्वच बँकांना बँकिंग रेग्युलेटरी ऍक्ट लागू आहे. या ऍक्ट मधील 10 वर्षाच्या नियमामुळे मी बँकेची निवडणूक लढवणार नसून गोकुळ दूध संघाची निवडणूक लढवणार असल्याच्या अफवा काही शक्ती जाणीवपूर्वक पेरीत आहेत. परंतु मी गोकुळ दूध संघाची निवडणूक लढवणार नाही, याबाबत मंत्री मुश्रीफांनी पत्रक जाहीर केलं आहे. दरम्यान बँकेच्या सलग 10 वर्ष संचालक पदाचा जो नियम आहे तो हा निर्णय झाल्यापासून करावा की पूर्वलक्षी प्रभावाने करावा, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना भेटणार आहोत. गेली 40 ते 45 वर्ष केडीसीसी बँकेत कार्यरत असल्यामुळे बँकेच्या सत्तेतून पायउतार होण्याची इच्छा मी यापूर्वी अनेकदा जाहीररित्या व्यक्त केलेली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होईल. कोल्हापूर महानगरपालिकेतील फॉर्म्युल्याप्रमाणे ज्या पक्षाची सदस्य संख्या जास्त त्या पक्षाचा अध्यक्ष हे धोरण राबवावे अशी अपेक्षा मंत्री मुश्रीफांनी व्यक्त केली आहे. दरम्यान जास्त संख्येमुळे कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर राष्ट्रवादीचाच दावा आहे असं स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. दरम्यान मंत्री मुश्रीफ यांनी केडीसी बँक सोडून मी गोकुळ दूध संघाची निवडणूक लढवणार आणि जिल्हा परिषदेमध्ये आमदार सतेज पाटील आणि काँग्रेसची हातमिळवणी करणार ही तर निव्वळ अफवांचीच फॅक्टरी आहे. हा तर काही शक्तींचा राजकीय विद्वेषातून विनाकारण गैरसमज पसरून बदनामी करण्याचा जाणीवपूर्वक डाव असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. आजपर्यंतच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीत मी ज्या ठिकाणी राहतो आणि जी भूमिका मांडतो त्या भूमिकेशी प्रामाणिकपणे ठाम राहतो. ज्यावेळी मतभेद होतील त्यावेळी हातचा राखून न ठेवता विरोधही तितक्याच प्रामाणिकपणे करतो. हा इतिहास आहे, असंही या प्रसिद्धी पत्रकात मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय. पुढील बातमी आहे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या याचिकेतील मुद्दे विचारात घ्या, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. गोकुळ दूध संघाच्या 1200 संस्थांच्या सभासत्वाबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेतील मुद्दे कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये 17 मार्च रोजी होणाऱ्या सुनावणीत विचारात घ्या असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. कोल्हापुरातील मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचच्या न्यायमूर्तींनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत कोणतीही प्रक्रिया करू नये अशा दिलेल्या आदेशाविरोधात मंत्री मुश्रीफ यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. त्याचा निकाल आज झाला. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत मुश्रीफ यांनी 4 मागण्या केल्या होत्या. त्यामध्ये ज्या संस्था अवसायात निघालेल्या आहेत त्यांनी या प्रकरणात प्रतिवादी केलेले नाही, त्यांना प्रतिवादी करून न्याय मागण्याची संधी मिळाली पाहिजे. निवडणूक प्राधिकरणाला प्रतिवादी केलेले नाही. अनेक संस्थांनी 1 महिन्याच्या आत आपली संपूर्ण माहिती दुग्ध विभागाचे सहाय्यक निबंधक यांना दिलेली आहे, त्याचा निकाल व्हावा. त्याचबरोबर निवडणुकीचा कार्यक्रम लगेच सुरू करण्यात यावा अशी मागणी मंत्री मुश्रीफ यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेद्वारे केली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये 17 मार्चच्या चालणाऱ्या सुनावणीवेळी मंत्री मुश्रीफ यांच्या सर्वोच्च न्यायालयातील याचिकेमधील मुद्दे विचारात घेऊन सुनावणी घेण्यात यावी असे आदेश केला आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयात मंत्री हसन मुश्रीफांना दिलासा मिळाला नाही. यांची याचिका फेटाळल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बेलवाडे यांनी केला आहे. बेलवाडे यांनी 1200 दूध संस्थांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली आहे. पुढील बातमी आहे आपल्या कोल्हापुरातून. येत्या 14 ते 15 मार्च रोजी कोल्हापुरात कंदमुळांचे भव्य प्रदर्शन. 250हून अधिक कंदमुळे होणार प्रदर्शित. निसर्गात कंदमुळे देणाऱ्या अनेक वनस्पती आहेत. अनेक कंदमुळांच्या वनस्पती ह्या रानावनात जंगलात वाढतात. अशा रानकंद वनस्पतीबाबतचे पारंपरिक ज्ञान वनवासी, आदिवासी आणि कोकणवासी यांच्याकडे आहे. अशा प्रकारच्या विविध रानकंदमुळांची ओळख आणि त्यांचा आहारातील वापर याबाबतची माहिती शहरवासियांना आणि खेड्यापाड्यातील ग्रामस्थांना व्हावी. शेतकऱ्यांना त्याची लागवड त्यांच्या शेतात करण्याच्या हेतूने निसर्ग अंकुर संस्थेच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर वी केअर आणि NGO कंपॅशन 24 ह्या संस्थेच्या आयोजनातून तसेच शाहू छत्रपती शिक्षण संस्था, गार्डन्स क्लब, युथ एनेक्स, वी केअर हेल्पलाईन या संस्थांच्या सहकार्याने येत्या दिनांक 14 ते 15 मार्च रोजी 250हून अधिक कंदमुळांचे माहितीपूर्ण शास्त्रीय प्रदर्शन कोल्हापूर शहाजी कॉलेजच्या यशवंतराव चव्हाण सभागृह आयोजित करण्यात आले आहे.
अशी माहिती विकेअरचे प्रमुख मिलिंद धोंड आणि निसर्गावर संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर मधुकर पाचोळकर यांनी पत्रकार परिषद दिली। या प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी 14 मार्च रोजी सकाळी 10:30 वाजता होणार आहे। लोकांना कंदमुळांची माहिती मिळावी म्हणून मोहन माने यांच्या अथक प्रयत्नातून हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे। अगदी पुरातन पौराणिक काळापासून मानव कंदमुळांचा अन्न म्हणून वापर करत आला आहे। सुमारे 250हून अधिक प्रकारच्या कंदांची जाती प्रजातींची मांडणी या प्रदर्शनात केली जाणार आहे, अशी माहिती वनस्पती तज्ञ निसर्ग अंकुर संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर मधुकर बाचुळकर यांनी यावेळी दिली आहे। पुढील बातमी आहे गॅस दरवाढ आणि तुटवड्यावरून काँग्रेस आक्रमक। हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर घणाघात। इराण इस्रायल अमेरिका युद्धामुळे देशात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून त्यातच सरकारने केलेल्या दरवाढीचा काँग्रेसने तीव्र निषेध केला आहे। काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर टीका करताना म्हटले की जे सरकार विधान भवन सुरक्षित ठेवू शकत नाही ते सामान्य जनतेला महागाईतून काय वाचवणार। युद्धाच्या नावाखाली गॅसचा कृत्रिम तुटवडा आणि दरवाढ लादली जात असल्याचा आरोप करत काँग्रेसने राज्यभर आंदोलने छेडली आहेत। वाढलेले गॅस दर तात्काळ रद्द करून सिलेंडरचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी सपकाळ यांनी केली आहे। सामान्य माणसाचे बजेट कोलमडल्याने सर्व स्तरातून सरकार विरोधात संताप व्यक्त होत आहे। युद्धाच्या काळात ऊर्जा सुरक्षा राखण्यात आलेले अपयश हे विरोधी पक्षासाठी मोठे राजकीय हत्यार ठरत आहे। विधान भवनाला मिळालेल्या धमकीचा संदर्भ देऊन सपकाळ यांनी सरकारच्या सुरक्षा आणि नियोजन या दोन्ही आघाड्यांवरील अपयशावर बोट ठेवले आहे। पुढील बातमी आहे इराण इस्रायल अमेरिका युद्धाचा 13वा दिवस। युद्धाच्या आघाडीवर काही महत्त्वाच्या बातम्या। इराणने हर्मुजची सामुद्रधुनी आणि इराकच्या बसरा बंदराजवळी तेलवाहू जहाजांवर हल्ले तीव्र केले आहेत। दरम्यान इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद यांनी रशिया आणि पाकिस्तानच्या नेत्यांशी चर्चा करून युद्ध थांबवण्यासाठी 3 अटी घातल्या आहेत। इराणच्या हक्कांची मान्यता, नुकसानीची भरपाई आणि भविष्यातील हल्ल्यांविरुद्ध आंतरराष्ट्रीय हमी। युद्धाची धग आता आखाती देशांमधील नागरी सुविधांपर्यंत पोहोचली आहे। इराणने बहरीन, ओमान व इराकवर हल्ला केला आहे। दरम्यान बहरीनची राजधानी मनामामध्ये आणीबाणीचे सायरन वाजले असून ओमान आणि इराकच्या तेल तळांना आगी लागल्या आहेत। इटलीच्या इराकमधील लष्करी तळावरही क्षेपणास्त्र हल्ला झाला आहे। इराणने गुगल, अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि एनव्हिडिया सारख्या अमेरिकन टेक दिग्गज कंपन्यांना वैध लष्करी लक्ष्य घोषित केले आहे। तर दुसरीकडे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की 32 देशांनी आपला राखीव तेल साठा खुला केल्यामुळे तेलाच्या किमती कोणाच्याही कल्पनेपेक्षा जास्त वेगाने खाली येतील। ट्रम्प यांनी इराणची नौदल शक्ती उद्ध्वस्त केल्याचा दावा केला असला तरी इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांनी संपूर्ण आखात हादरले आहे। धन्यवाद आणि पाहत रहा सकलम।